कवी संमेलन पर्व तिसरे मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कवितेच्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मगापासून खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी मैफिल अशी रंगतदार खरं म्हणजे ठरत चाललेली आहे। एकापेक्षा एक अशा सुंदर कविता आपण ऐकतो आहोत। तुम्ही मनापासून दाद देता आहात, त्यामुळे तुमच्या या दाद देण्याला मी सुद्धा आणि हे सगळे कवी सुद्धा मनापासून दाद देतो आहे। जसं मगाशी आबेदच्या कवितेमध्ये होतं की पुढे पुढे जायला पाहिजे आणि वेळ सुद्धा पुढे पुढे जातो आहे। वेळ काही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेचं भान राखत आपण समारोपाच्या दिशेने आता निघालो आहे। शेवटच्या दोनच कविता फक्त आता या ठिकाणी सादर होतील। एक कविता मी अशोक बागवे सरांना सांगणार आहे, त्यांनी सादर करावी, आणि समारोपाची जी कविता आहे ती मुद्दामून मी पुन्हा आबेद शेखलाच सांगणार आहे। निरोपाची कविता ती आहे, पण तो निरोप सुद्धा तो वेगळ्या पद्धतीने आपला घेणार आहे, तो तुम्ही ऐका। त्याच्या आधी अशोक बागवे सरांना विनंती करतो की या मैफिलीचा जो आता परमोच्च क्षण आहे तो तुमच्या कवितेने साधला जावा। अशोक बागवे। एक फारशी न म्हटलेली कविता, आणि हे अशासाठी करतो की ही बापट म्हणाले की मैफिल अशी सुरू राहते, मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे अशी जात राहते। ही कवितेची दिंडी आयुष्यात कधीच थांबणार नाही, म्हणजे युगानुयुग जरी गेली तरी येतच राहणार। तर मला ना नृत्यामध्ये नेहमी असं वाटतं की नृत्यामध्ये सगळे भाव, सगळे अंगीभूत सगळी भावना आणि संपूर्ण शरीर विद्युत भारित होऊन ज्यावेळी आपण आनंदाने हात वर फेकतो ना, त्यावेळी सूर्यचंद्र सगळे तुमच्या मिठीत आलेले असतात। तर अशा या नृत्यलयीचं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे, आणि जो दोन मुलं बसलेत ना समोर, त्यांच्यासाठी मी म्हणतो आहे की ही जी तुझी मुलगी आहे, नाव काय, फार सुंदर नाव आहे, शताक्षी। शताक्षी जी आहे ती किती मन लावून पाहते आणि ऐकते आहे की तिच्यासाठी त्या छोट्या मुलाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे। असं म्हणतात की आदिवासी भागामध्ये जर पाऊस पडला नाही तर 7-8 वर्षाची नागडी मुलं नाचवतात, आणि मग तो पाऊस येतो, असं एक समज आहे। दुसरं, अपना उत्सव नावाचा एक उत्सव होता, त्यावेळी तुम्ही फार लहान असाल। त्यामध्ये एक राजस्थानी मुलगा कोका घेऊन असा वाजवायचा आणि उत्स्फूर्त गायचा, उत्स्फूर्त, जसे तिजनबाई वगैरे नंतर कळलं आपल्याला, पण तो एक मुलगा होता 7-8 वर्षाचा, तो कोका घेऊन, ते माझ्या डोळ्यासमोर असं होतं चित्र, आणि त्याच्यामुळे ती कविता डोळ्यासमोर आली माझ्या की एक लहान मूल नाचतंय, एवढंच ते चित्र आहे। मी म्हटल्याप्रमाणे चालीत सगळे येतं। एकदा ही कविता माधवळकरने ऐकली आणि म्हणाली की ही चाल राजस्थानी वाटते। म्हटलं असेल राजस्थानी, तर मग असं काही नाही, हिंदुस्थानी आहे ना। तर लहान मुलं असते एवढं लक्षात ठेवा। एक शब्द आहे, घुमडू म्हणजे ढग आणि झुमरू म्हणजे लहान मुलगा। घुनू घुनू वाजे घुमडू, घुनू घुनू वाजे घुमडू, टुनू टुनू नाचे झुमरू। घुनू घुनू वाजे घुमडू, टुनू टुनू नाचे झुमरू। चांदणीचं घुंगरू, चांदणीचं घुंगरू, ढगाच्या डफाला, घुनू घुनू वाजे घुमडू, टुनू टुनू नाचे झुमरू। चांदणीचं घुंगरू, चांदणीचं घुंगरू, ढगाच्या डफाला, घुनू घुनू वाजे घुमडू, टुनू टुनू नाचे झुमरू। बिजलीची काठी पडे आभाळाच्या पाठी पडे, बिजलीची काठी, बिजलीची काठी पडे आभाळाच्या पाठी, झोंबणार वार सुट्टे झाडाची लंगोटी, बिजलीची काठी पडे आभाळाच्या पाठी, झोंबणार वार सुट्टे झाडाची लंगोटी, वाली वाली माती विसरून
स्वतःच भिपाय विसरून वली वली माती घसरून स्वतःच भिपाय विसरून थुई थुई मोर तस इवलस पोर नाचे क्या बात आहे, वा, वा. घुनू बहुत आज बढिया. हा घुनू घुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू चांदणीच घुंगरू चांदणीच घुंगरू ढगाच्या डफाला क्या बात घुनू घुनू आज घुमडू टुनू टुनू नाचे झुमरू खुदू खुदू हासे जसे झऱ्यानं फुटावे जसे क्या बात आहे. खुदू खुदू हासे जसे झऱ्यानं फुटाव राम पारी मोगऱ्यानं जुईला लुटाव क्या बात आहे. खुदू खुदू हासे जसे झऱ्यानं फुटाव राम पारी मोगऱ्यानं जुईला लुटाव गाण्यामध्ये बुडवून गाणी चांदण्याच तुडवून लोणी गाण्यामध्ये बुडवून गाणी चांदण्याच तुडवून लोणी थुई थुई मोर तस पिसारा टपोर तस इवलस पोर नाचे गुनू गुनू आज हा गुनू गुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू चांदणीच घुंगरू ढगाच्या डफाला गुनू गुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू बिट्टी बिट्टी डोळे त्याते उभा चंद्र खेळ त्याते बिट्टी बिट्टी डोळे त्यात उभा चंद्र खेळ पापण्या व पांघरली नारंगी वेळ बिट्टी बिट्टी डोळे त्यात उभा चंद्र खेळ पापण्या व पांघरली नारंगी वेळ वज वज घेऊन गिरकी पुन्हा पुन्हा चाल तिरकी वज वज घेऊन गिरकी पुन्हा पुन्हा चाल तिरकी गाभुळल बोर तस इवलस पोर नाच गुनू गुनू वाज हा गुनू गुनू वाज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू चांदणीच घुंगरू चांदणीचा घुंगरू ढगाच्या डफाला घुनू घुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू ऋणू झुणू पाकळ्यांची गुलाबी वेलांटी ऋणू झुणू पाकळ्यांची गुलाबी वेलांटी पान जाळी गालावर फुलांची कोलांटी ऋणू झुणू पाकळ्यांची गुलाबी वेलांटी पान जाळी गालावर फुलांची कोलांटी डाळिंबाच चुरड दाना इथं तिथं खाना खुना डाळिंबाच चुरड दाना इथं तिथं खाना खुना जीवालाच घोर तस इवलस पोर नाच घुनू घुनू आज हा घुनू घुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू चांदणीच घुंगरू ढगाच्या डफाला घुनू घुनू आज घुमडू टुनू टुनू नाच झुमरू भांगामध्ये सांड कुक्कू केशर कोवाळे भांगामध्ये सांड कुक्कू केशर कोवाळ सावली पोटुशी तिला उन्हाचं डोवाळ भांगामध्ये सांड कुक्कू केशर कोवाळ भांगामध्ये सांड कुक्कू केशर कोवाळ सावली पोटुशी तिला उन्हाचं डोवाळ
उरामध्ये मुसून आलं, चांदण्याचं दूध झालं. उरामध्ये मुसून आलं, चांदण्याचं दूध झालं. वाटावर धार तस इवलस पोर नाचे. गुनु गुनु आज हा गुनु गुनु आज घुमडू, टुनू टुनू नाच झुमरू. चांदणीचं घुंगारू, चांदणीचा घुंगारू, ढगाच्या डफाला. घुनू घुनू आज घुमडू, टुनू टुनू नाच झुमरू. नाचत का नाही तू, नाचत का नाही तू, नाचत का नाही तू. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. क्या बात आहे. शेवटचं कडवं सगळ्या रसिकांचा आग्रह आहे. शेवटचं मधुर. शेवटचं मधुर. भांगामध्ये सांड कुक्कू, केशर कोवाळ. भांगामध्ये सांड कुक्कू, केशर कोवाळ. सावली पोटूशी तिला उन्हाचं डोहाळ. भांगामध्ये सांड कुक्कू, केशर कोवाळ. सावली पोटूशी तिला उन्हाचं डोहाळ. उरामध्ये उमसून आलं, चांदण्याचं दूध झालं. उरामध्ये उमसून आलं, चांदण्याचं दूध झालं. वाटावर धार तस इवलस पोर नाच. गुनु गुनु आज, गुनु गुनु आज घुमडू, टुनू टुनू नाच झुमरू. चांदणीचं घुंगारू, चांदणीचं घुंगारू, ढगाच्या डफाला. गुनु गुनु आज घुमडू, टुनू टुनू नाच झुमरू. नाचत का नाही तू, नाचत का नाही तू, नाचत का. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाचत का नाही तू, नाचत का नाही तू असं म्हणत सगळ्यांना नाचायला लावलेलं आहे अशोक बागवे सरांनी. आणि हा कार्यक्रम, हे सगळं कवी संमेलन घर बसल्या सुद्धा जे रसिक पाहतायत ते सुद्धा आता घरातल्या घरात नक्की नाचत असतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि मी म्हटलं की मगाशी की हे सगळं कवी संमेलन जे आहे, या कवी संमेलनाचा परमोच्च क्षण जो आहे तो अशोक बागवेंच्या कवितेने आणलेला आहे. आणि निरोपाची वेळ आहे, त्यामुळे निरोप घेता घेता जो एक आपल्याला मेसेज द्यायचा आहे, निरोप तर घ्यायचा आहे पण फक्त निरोप नाही तर ते रोप आपण कवितेचं घेऊया. आशयाचं रोप आपण घेऊया, आपल्या मनामध्ये ते रसिकतेचं बीज रुजवूया. याच अपेक्षांसह मी आबेदला आता विनंती करणार आहे की समारोपाची एक कविता, आभाराची एक कविता त्यांनी सादर करावी. आबेद. आओ लग जाओ अब तुम गले दोस्तों, आओ लग जाओ अब तुम गले दोस्तों. दो इजाजत हमें, हम चले दोस्तों. दो इजाजत हमें, हम चले दोस्तों. दिल ही दिल में हमें याद करना कभी. दिल ही दिल में हमें याद करना कभी. दिल ही दिल में हमें याद करना कभी. तुमको फुर्सत कभी गर मिले दोस्तों. तुमको फुर्सत कभी गर मिले दोस्तों. दो इजाजत हमें, हम चले दोस्तों. हम जुदा हो रहे आज तो क्या हुआ.
वाह वाह. हम जुदा हो रहे आज तो क्या हुआ, हम जुदा हो रहे आज तो क्या हुआ, साथ कुछ तो कदम हम चले वाह, 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 वाह. दोस्तों, साथ कुछ तो कदम हम चले दोस्तों, दो इजाजत हमें हम चले दोस्तों, दो इजाजत हमें हम चले दोस्तों, तन्हा जाकर भी तुम क्या करोगे वहाँ, तन्हा जाकर भी तुम क्या करोगे वहाँ, तन्हा जाकर भी तुम क्या करोगे वहाँ, साथ लेकर चलो काफिले दोस्तों, क्या बात है, क्या बात है. साथ लेकर चलो काफिले दोस्तों. इस गजल का आखिरी शेर, दो इजाजत हमें हम चले दोस्तों. जहां जहां पर मेरे दोस्त हैं सभी दोस्तों को ये शेर मैं दे रहा हूं. हम बिछड़ तो रहे हैं मगर गम नहीं, हम बिछड़ तो रहे हैं मगर गम नहीं, हम बिछड़ तो रहे हैं मगर गम नहीं, ये बड़ी बात है हम मिले दोस्तों, वाह 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 वाह. ये बड़ी बात है हम मिले दोस्तों, हम मिले दोस्तों. कवितेची ही सगळी जी मैफिल आहे, हा सगळा जो काफिला आहे, हा काफिला आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे. आणि मी जसं मगाशी म्हणालो की हा समारोप जरी असला, हा निरोप जरी आपण घेत असलो, तरी आशयाचं एक रोप, कवितेचं एक रोप रसिक मनांच्या या पूर्ण जमिनीमध्ये ज्याला म्हणूया आपण, ते रुजवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ते रोप आपण घेऊया, ते रुजवूया, ही रसिकता कायम ठेवूया. आणि जाता जाता आरती प्रभूंच्याच शब्दामध्ये आपल्या सगळ्यांचा मी निरोप घेतो की बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे.